नमस्कार. इयत्ता चौथी आपल्या सभोवतालचे जग भाग 1 मधील ठेवा निसर्गाचा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आज आपण इथे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग वळूयात स्वाध्यायाकडे. बघा, यातला पहिला प्रश्न आहे, तुमच्या परिसरात आढळणारे पाण्याचे स्रोत खालील यादीतून निवडून लिहा. आता हा प्रश्न कसा लिहायचा, म्हणजे ह्याचं उत्तर आहे ना, हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. तुमच्या जवळ असणारे पाण्याचे स्रोत लिहायचे आहेत. इथे काही उदाहरणादाखल मी दिलेले आहेत: तलाव, नदी, विहीर आणि हातपंप. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. ओळखा पाहू मी कोण. इथे वर्णन दिलेलं आहे, त्यावरून तो शब्द इथे ओळखायचा आहे. पहिला आहे, मी चिकट आणि मऊ आहे, मी पाणी सहज धरून ठेवते. त्याचं उत्तर आहे चिकण माती. दुसरा आहे, मी वाळूसारखी आहे, मी पाणी धरून ठेवू शकत नाही. त्याचं उत्तर लिहूयात वालुकामय माती. तिसरा आहे, मी वालुकामय माती, चिकण माती व गाळ यांच्यापासून तयार झालेली आहे. त्याचं उत्तर आहे पोयटा माती. चला पुढे प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे, मातीचे उपयोग लिहा. उत्तर: माती वनस्पतींना अन्न व पाणी देते. मातीपासून मडके, खेळणी, कुंड्या, घरासाठी विटा बनवता येतात. दुसरा प्रश्न आहे, मातीच्या प्रदूषणाची कारणे लिहा. त्याचं उत्तर बघूयात. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा अतिवापर, तसेच कारखान्यातील विषारी पदार्थ व कचरा मातीत मिसळल्यामुळे मातीचे प्रदूषण होते. पुढे तिसरा प्रश्न आहे, निर्धोक पाणी म्हणजे काय. उत्तर: जे पाणी प्यायले असता आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारे धोका होत नाही, अशा पाण्याला निर्धोक पाणी म्हणतात. पुढे प्रश्न चौथा आहे, पाण्याचे प्रदूषण कोणकोणत्या कारणांनी होते. उत्तर: साबणाचे पाणी, प्लास्टिक, खते, प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती, रसायने इत्यादी अनेक कारणांनी पाणी प्रदूषित होते. पुढचा आहे, घरात पाणी कशा कशात साठवले जाते. ती साधने खालील शब्दकोड्यात शोधा आणि त्या शब्दाभोवती चौकट करा. आता बघा, इथे एक तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी कशात साठवतो ते शोधायचं आहे. चला मग इथे एक दिलं आहे, आपण बघूयात. रांजण इथे दिलेला आहे शब्द, त्याला गोल केलेला आहे, चौकट केलेली आहे. पुढे आपण इथे कोपऱ्यावर बघूयात, माठ, त्याला चौकट करा. त्यानंतर आहे बघा इकडे, ह्याला डाव्या बाजूला आहे कळशी, वरून खाली असं, त्याला चौकट करा. नंतर इथे उजव्या बाजूला खाली कोपऱ्यात लिहिलंय बादली, त्यालाही चौकट करूयात. त्यानंतर आहे बघा खाली एकदम शेवटी हंडे, हंडेला चौकट करूयात. त्यानंतर पुढे बघा बरं काय आहे, वर बघा, वर उभा आहे टाकी, त्यालाही चौकट करूयात. तर अशा प्रकारे आपण इथे ही साधनं शोधलेली आहेत. चला तर मग पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, खालील चित्राचे निरीक्षण करा, त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, एक इथे किचन मधलं चित्र दिलेलं आहे. एक महिला शेगडीजवळ, गॅस शेगडीजवळ उभी आहे आणि शेगडीवर पाणी तापत आहे, उकळत आहे. मग आता प्रश्न बघूयात काय विचारलेत. चित्रात पाणी निर्धोक करण्याची कोणती पद्धत वापरली आहे. त्याचं उत्तर आहे पाणी उकळणे. दुसरं आहे, निर्धोक होण्यासाठी पाणी किती वेळ उकळावे. त्याचं उत्तर 10 ते 15 मिनिटे उकळावे. तिसरा प्रश्न आहे, पाणी उकळल्यावर ते पिण्यास सुरक्षित का होते. त्याचं उत्तर आहे, पाणी उकळल्यामुळे त्यातील हानिकारक सूक्ष्मजीव, जंतू नष्ट होतात, त्यामुळे पाणी पिण्यास सुरक्षित होते. प्रश्न पुढचा, पाणी निर्धोक करण्यासाठी आणखी कोणते उपाय करता येतील. उत्तर आहे पाणी गाळणे, निवळणे, निर्जंतुकीकरण करणे. चला आता पुढे आहे पुढील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. बघा प्रश्न आहे, पुढे प्रश्न, खालीलपैकी कोणता पाण्याचा स्रोत नाही. ऑप्शन दिलेले आहेत, नदी, जंगल, तलाव, विहीर.
सगळ्यांना याचं उत्तर यायला हवं. उत्तर आहे जंगल. नंतर आहे दुसरं, माती प्रदूषण कशामुळे होते? तर पर्याय वाचूयात. मातीत झाडे लावल्यामुळे, मातीत कचरा आणि प्लास्टिक टाकल्यामुळे, पाणी वाचवल्यामुळे की मातीत गुरे धुतल्यामुळे. याचं बरोबर उत्तर आहे मातीत कचरा आणि प्लास्टिक टाकल्यामुळे. चला आता पुढे आहे तिसरा, पाण्याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग कोणता? पहिला आहे फरशी पुसण्यासाठी, दुसरं खेळण्यासाठी, तिसरं पिण्यासाठी, चौथं गाड्या धुण्यासाठी. अगदी बरोबर. कशासाठी पाण्याचा उपयोग आहे? पिण्यासाठी, सगळ्यात महत्त्वाचा. पुढे ए आहे, तुम्ही काय कराल ते लिहा. त्यातलं पहिलं आहे, छतावरील पाणी वाया जाऊ नये म्हणून. त्याचं उत्तर लिहूयात. मी ते पाणी पाईपच्या सहाय्याने जमिनीतील एखाद्या खड्ड्यात किंवा टाकीत साठवेल. त्याचा उपयोग बागेसाठी किंवा विहिरीची पाणी पातळी वाढवण्यासाठी होईल. पुढचा दुसरा प्रश्न आहे, पाण्याचे प्रदूषण होऊ नये म्हणून. त्याचं उत्तर लिहूयात. नद्या, तलाव किंवा इतर कोणत्याही जलस्रोतात कचरा, सांडपाणी किंवा रासायनिक पदार्थ टाकणार नाही. कपडे धुणे किंवा जनावरांना नदी धुणे टाळेल. पुढे आहे तिसरा, माती प्रदूषण होऊ नये म्हणून. त्याचं उत्तर आहे, प्लास्टिकचा वापर कमी करेन, कचरा उघड्यावर टाकणार नाही आणि शेतामध्ये रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खताचा वापर करण्यास सांगेल. पुढचा चौथा आहे, रस्त्यावरून जाताना पाण्याचा नळ चालू आहे. मग काय करतील तुम्ही? तर मी तातडीने तो नळ बंद करेन. जर नळ खराब असेल तर संबंधित प्रशासनाला किंवा व्यक्तीला त्याची दुरुस्ती करण्यास सांगेल. पुढचा आहे की पावसामुळे घरातील नळाला गढूळ पाणी आले, मग काय करतील तुम्ही? त्याचं उत्तर लिहूयात. ते पाणी पिण्यासाठी वापरण्यापूर्वी तुरटी फिरवून किंवा कापडाने गाळून घेईन आणि त्यानंतर ते उकळून थंड करून पिण्यासाठी वापरू. आता इथे ऐ दिलेला आहे, तुमच्या घरात एका दिवसात खालील गोष्टींसाठी किती प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो याची नोंद करा. तुमच्या मित्रमैत्रिणीने केलेल्या नोंदीसोबत तुमची तुलना करा. पहिला आहे कृती आणि त्यासाठी अंदाजे प्रमाण बादली किंवा कळशीचं आपल्याला इथे लिहायचं आहे. हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, पण एक उदाहरणार्थ म्हणून मी तुम्हाला इथे हा तक्ता दिलेला आहे. चला, पहिला आहे आंघोळीसाठी. उत्तर 4 ते 5 बादल्या. हे जास्त आहे मुलांना, पण तरी एक अंदाजे म्हणून आपण इथे लिहूयात. पुढे कपडे धुण्यासाठी इथे आहे उत्तर 2 ते 3 बादल्या. नंतर आहे भांडी घासण्यासाठी, भांडी धुण्यासाठी उत्तर आहे 1 ते 2 बादल्या आणि पिण्यासाठी त्याचं उत्तर आहे 2 ते 3 कळशा. तर अशा प्रकारे आज आपण ह्या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत धन्यवाद.